आत्मवंदन सर्वांना. तर आपण बघतोय दासबोधाचं निरूपण. ऑलरेडी आपलं चालू झालेलं आहे. ठराविक जे काही आपले दशक आहेत ते गुणदोष नाव आणि प्रस्तावना आणि अं, शकुंतला मॅडमने घेतलेलं विवेक वैराग्य असे दशक आपण बघितलेले आहेत. तर आजपासून आपण बघणार आहे दशक 6वा, देवशोधन नाम. तर श्रीमद श्री दासबोध, जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध, दशक 6वा, देवशोधन नाम, श्रीराम समर्थ. तर समर्थ रामदासांनी लिहिलेला हा जो दासबोध आहे, ज्याला ग्रंथराज असंही म्हटलं जात आहे. सुरुवातीलाच आपण प्रस्तावनेत मॅडम कडनं ऐकलं की सर्व ग्रंथांमध्ये महान असं मानलं जातं ह्याला. इतकं काय म्हणू आपण त्याला, माहिती किंवा ज्ञान या ग्रंथात आहे, जे की कुठल्याही युगात जरी हा उघडला तरी याचं जे यातलं जे ज्ञान आहे ते त्याला कनेक्ट होणारा किंवा रेझोनेट होणाराच आहे. तर असा हा श्रीमद दासबोध, त्याचा हा दशक 6वा आपण आजपासून बघणार आहे. त्याचं नाव आहे देवशोधन नाम. तर या दशकामध्ये जे सांगितले ते थोडक्यात बघूयात आणि मग आपण जे काही 10 समास आहेत प्रत्येक दशकातले, तर त्या समासाला लागूयात. तर पहिला आपण या देवशोधन मधलं सारांश बघू की या दशकामध्ये तत्वज्ञानातील काही महत्वाच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत समर्थांनी. आणि श्री रामदास स्वामी किंवा समर्थ जे आहेत ते संपूर्णपणे अद्वैतवादी तत्वज्ञानी आहेत असं सांगितलं. म्हणजे आपण द्वैत आणि अद्वैत हे समजून घेऊ की द्वैत आणि अद्वैत म्हणजे काय. द्वैत म्हणजे जे नाशवंत आहे त्याला द्वैत म्हटलं जातं. द्वैत म्हणजे आपण ज्या 3D किंवा भौतिक लाईफ मध्ये आहे किंवा आयुष्य जगतोय ते द्वैत आहे. आणि हे द्वैत लाईफ जगणारा अद्वैत असा आपला आत्मा आहे. अद्वैत म्हणजे शाश्वत, नष्ट न होणार. तर या ग्रंथामध्ये समर्थांनी संपूर्णपणे अद्वैतवादी तत्वज्ञानी जे आहे ते दिलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा त्यांचं सांगणं असं आहे की आपल्या देहासकट हे सारं जे दृश्य आहे, विश्व आहे, ते सतत पालटतं. म्हणूनच ते सर्वस्वी खरे नव्हे, म्हणजे पूर्णपणे ते खरं नाहीये. हे आपण खूपदा वारंवार ऐकलंय. बरेच उदाहरणासकट बघितलंय की कसं ते खरं नाहीये. जसं युग परिवर्तन होतंय तर ते कसं खरं नाहीये, किंवा होलोग्राफिक प्रोजेक्शन म्हणतो आपण की कसं ते असत्य आहे ते आपण बघितले. तर तेच याच्यात पण सांगितलं की हे जे काही सारं विश्व जे दिसतंय ते सतत बदलणार आहे आणि ते सर्वस्वी किंवा पूर्णपणे खरं नाहीये. बघा ह्याच्यात अर्ध किंवा असं लिहिलेलं नाही. त्यांनी काय लिहिलं की ते सर्वस्वी खरे नाही. म्हणजे प्रत्येक शब्द जो आहे तो एकदम अवेअरनेस मध्ये म्हणू शकतो आपण, जाणीवेत लिहिलेला गेलेला आहे. तर सर्वस्वी हे खरं नाहीये. त्याच्या मागे कधी न पालटणारी व सर्वस्वी खरी अशी एक सद्वस्तू आहे. म्हणजे सर्वस्वी खरं नसणारं हे जे काही विश्व आहे त्याच्या माग न पलटणारं आणि सर्वस्वी म्हणजे शाश्वत अशी एक खरी एक काहीतरी सद्वस्तू आहे. नुसती वस्तू नाही, सद्वस्तू. जसं आपण विवेक वैराग्य बघितलं, त्याच्यात पण सद्विवेक बुद्धी जे म्हणतो आपण किंवा सद्विवेक, नुसता विवेक वेगळा पुन्हा त्यात सद्विवेक वेगळा. तसं सद्वस्तू इथं सांगितलं. तर स्वतः अचल राहून ती या चल विश्वाला आधार देते. म्हणजे जी काही या विश्वाच्या माग न पलटणारी सर्वस्वी अशी खरी जी काही सद्वस्तू आहे ती अचल आहे. म्हणजे चंचल नाही आहे, ती अचल राहून ती चल म्हणजे या चंचल किंवा चल विश्वाला आधार देते. ती ज्ञानमय व आनंदमय आहे. म्हणजे अचल जी काही गोष्ट आहे किंवा जी काही वस्तू आहे ती जी आहे ती ज्ञानमय व आनंदमय असं सांगितलं. आणि म्हणून तिचा साक्षात्कार झाला की संपूर्ण समाधान मिळते. आपण पहिल्यांदाच बघितलं की दशकाचं नाव आहे ते देवशोधन नाम आहे. आणि काय सांगितलं इथे की हे सगळं चल आणि अचल किंवा द्वैत आणि अद्वैत हे विश्व आणि जे काही त्याला बघणारा जो आपला आत्मा आहे किंवा शाश्वत जी गोष्ट आहे, हेचा जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा संपूर्ण समाधान मिळते. म्हणजे माया नावाची सद्वस्तूची एक मोठी विलक्षण शक्ती आहे. तिच्यामुळे हा दृश्याचा देखावा दिसतो व अज्ञानामुळे जीव त्यात गुरफटतो.
जे की आपण गुरफटलोय बरोबर संसारात. स्वरूपतः मिथ्या असलेले दृश्य इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते हे खरे, पण ते सर्वस्वी सत्य वाटणे हे अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे म्हटलं जातं की ज्ञाना म्हणजे माया जी आहे ती दिसतेय, ते मिथ्या आहे हेही माहिती आहे. पण ते जे काही दृश्य इंद्रियांना प्रत्यक्ष दिसतंय हे पण खरं आहे, पण त्या इंद्रियांना ते सर्वस्वी सत्य वाटतंय हे अज्ञानाचं लक्षण आहे. बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्ञानाच्या म्हणू शकतो, माहितीच्या म्हणू शकतो. पण जे काही इंद्रियांमुळं जे दृश्य दिसते ते खरं मानणं म्हणजे अज्ञानाचं लक्षण आहे म्हणून सांगितले. आणि स्वस्वरूपाच्या आड येणारे दृश्याचे जंजाळ विरळ करण्यास जीवाचे अज्ञान कमी करणे याशिवाय अन्य उपाय नाही. आणि विवेकाने दृश्याचा शोध घेऊ लागले म्हणजे दृश्य हे विनाशी तत्वांचा तात्पुरता डोलारा आहे हे पटते. पूर्ण दासबोधात जर बघितलं तर प्रत्येक दशकाच्या प्रत्येक समासात तुम्हाला कुठे ना कुठेतरी विवेक, वैराग्य, द्वैत, अद्वैत, शाश्वत, अशाश्वत याच्याशी रिलेटेड एक तरी शब्द प्रत्येक समासात येणार. कारण पूर्ण हा जो काही श्रीमद दासबोध आहे तोच पूर्ण विवेक, वैराग्य म्हणा किंवा द्वैत, अद्वैत या गोष्टींवरती आधारित आहे. त्यामुळे याच्यात पुन्हा सांगितलं की विवेकानं दृश्याचा शोध घेऊ लागलो म्हणजे दृश्य हे विनाशी तत्वांचा तात्पुरता डोलारा आहे हे पटते. मग सहजच जीव देहाच्या अहंकाराला बाजूला सारतो आणि उरलेल्या निर्गुण आत्मस्वरूपाशी समरस होतो. या अनुभवास आत्मज्ञान म्हणतात. म्हणजे आतापर्यंत आता आत्मज्ञान म्हणजे काय तर आपल्या सरळ साध्या सोप्या भाषेत म्हटलं तर आपण रोज ध्यान करतो. जसं ध्यान करतोय जशी आपल्याला आता कांदा सोलतो आपण बरोबर. कांदा माहितीये ना प्रत्येकाला, आपण जेवणात स्वयंपाकात वापरतो कांदा. कांद्याचं जे वरचं आवरण आहे बरोबर पिकलेलं असतं बरोबर, तेव्हा ते पातळ होतं आणि ते इझिली निघतं. पण जसं बाहेरचं आवरण निघतं तसं आतले जे काय आवरण आहेत ती जाड असतात ना, ओलसर आणि जाडसर असतात. ते निघायला वेळ लागतो बरोबर. पण त्या कांद्याचे जशी आवरण काढत जाऊ तशी निघत जातात, तसं या देहरूपी जो काय आपण ज्या आत्म्यानं जे काही आवरण घातलेली आहे ती जितकी आपण सोलत जाऊ बाहेरनं ती आवरणं काढत जाऊ. कशी काढणार ती? ज्ञान आत्मसात करून किंवा ज्ञान ग्रहण करून किंवा आध्यात्मिक मार्ग अवलंबून. जसजसं आपण ही कांद्याची जशी आवरणं काढतो तशी त्या आत्म्याच्या भोवतीनं असलेली ही जी काय आपली संसाररूपी म्हणा, देहरूपी म्हणा, अवगुण किंवा जे आपण देहात आल्यानंतर जे काही आपल्याला लागलेले गुण आहेत, गुण अवगुण जे काही आहेत ते जसं की काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे अष्ट काय 8 गुण जे आहेत ते जेव्हा आपण देहात येतो तेव्हा सुरुवात लोभापासून होते बघा. जन्माला आल्याबरोबर पहिला मधाचं बोट चाटवलं जातं ना लहान बाळाला, आणि तेव्हा जी गोडी लागते त्याला तिथून सुरुवात होते त्या संसाराला अटॅच व्हायला किंवा या मायाजाळात अडकायला. तर सुरुवात लोभापासून सुरू होते. तर हे 8 जे काही गुण आहेत किंवा अवगुण आहेत जे काही म्हणा, म्हणजे त्याचा योग्य वापर केला तर त्याला गुणही म्हटलं जातं आणि त्याचा अयोग्य वापर व्हायला लागला. प्रत्येक गोष्ट क्षमते किंवा लिमिटमध्ये असेल तेव्हा ती योग्य असते बरोबर. त्याचा जेव्हा अपव्यय व्हायला लागतो, अति वापरली जाते तेव्हा त्याचा अपव्यय, तेव्हा तो अवगुण बनतो. तर जसं ते गुण म्हणूनही आपण वापरू शकतो, अवगुण म्हणूनही वापरू शकतो. ते आपल्याकडे आहे. जेव्हा आपण ज्ञानात असू तेव्हा त्याचा गुण म्हणून उपयोग करू, आवश्यक तिथे आवश्यक त्या प्रमाणात वापरू. पण जेव्हा आपण अज्ञानात असू तेव्हा आपल्याकडनं त्याचा उपयोग एकतर अतिरेक होऊ शकतो बरोबर. तर हे गुण आहेत ते आपण जेव्हा देहात येतो किंवा मनुष्य म्हणून जन्म घेतो, तो आत्मा जेव्हा या देहरूपी आवरणाच्या आतमध्ये येतो तेव्हा हे गुण आपोआप त्याला काय म्हणतात आपण त्याला की एक बोनस म्हणू शकतो, ते आपोआप मिळतात, त्याला वेगळं काहीच करावं लागत नाही. तर ते आवरण जशी आपण ज्ञानानं एका कांद्यावर कांदा जसं सोलत जाऊ तस तसं या आत्म्याच्या भोवतीची ही जी काही आवरण आहेत ज्ञानानं जशी ही आवरणं काढत जाऊ तस तसं आपल्याला जो आतमध्ये देहाच्या आतमध्ये असलेला जो शाश्वत असलेला जो आत्मा आहे त्याच्यापर्यंत पोहोचायला मदत होणार आहे. मग त्याच्यासाठी आपण अध्यात्माचा मार्ग किंवा ध्यान म्हणू आपण, आध्यात्मिक ज्ञान सज्जन सांगत म्हणजे जे कोणी आपण ज्यांच्या सहवासात राहू
ते सज्जन असतील. तर बघा, एखादा माणूस असेल जो की रीडिंग करत असेल किंवा ज्ञान घेणारा असेल आणि आपण त्याच्या सहवासात गेलो, तर तो काय करेल? आपल्याला त्यानं जे वाचलंय ते ज्ञान आपल्याला देईल. त्यानं जी काय आयुष्यात जेवढी काय पुस्तकं वाचली असतील त्यातला सार किंवा जे काय महत्वाच्या गोष्टी आहेत तो आपल्याला त्याच्या बोलण्यातून आपल्याला तो देईल ते ज्ञान, बरोबर? तेच आपण एखाद्या अशा व्यक्तीच्या सहवासात गेलो की जो फक्त या भौतिक मायाजाळाच्या गोष्टी करणार आहे, राजकारण म्हणा किंवा गॉसिप म्हणा आपण, ते करणार आहे, याचं त्याचं सगळं काढणार आहे, तर त्याच्या सहवासात गेलो तर आपल्याला ज्ञान मिळणार आहे का की गॉसिप मिळणार आहे? तर ते जे सांगत्य आहे ते सज्जनाचं जर असेल तर त्यातून सुद्धा आपल्याला ज्ञान मिळून आपल्या या आत्म्याच्या भोवतीची जी काय आवरण आहेत, गुणांची अवगुणांची, गुणांची नाही म्हणताना अवगुणांची, ती निघायला मदत होणार आहे. तर जेव्हा हे होणार आहे तेव्हा काय होईल? जेव्हा हे आपण अनुभवास घेऊ त्याला आत्मज्ञान म्हणतात. मग हे जशी जशी आवरणं निघायला लागतील तस तसं आत्मज्ञान म्हणजे आतमध्ये असलेलं ज्ञान, आत्मज्ञान, बरोबर? सोपा शब्द आहे एकदम. आतमध्ये असलेलं ज्ञान जेव्हा आपण अनुभवायला लागू तेव्हा शाश्वत आणि अशाश्वत किंवा द्वैत आणि अद्वैत, ज्ञान आणि अज्ञान यातल्या गोष्टी कळायला लागतील. जोपर्यंत मी देह आहे अशी भावना असते तोपर्यंत दृश्य खरे वाटते. बघा, जोपर्यंत आपण देह आहे, देहाच्या भूमिकेत, म्हणून आपल्या आधीच्या पण सेशन मध्ये झाला आहे विषय की सोल लेवलला जेव्हा आपण बघू, आत्म्याच्या लेवलला आपण जेव्हा बघू तेव्हा आत्मज्ञान आपोआप यायला लागणार आहे. आतमधलं ज्ञान बाहेर यायला लागणार आहे. कधी? जेव्हा आपण आत्म्याच्या लेवलला बघू, स्वतःलाही आणि समोरच्यालाही. पण जेव्हा आपण मी देह आहे किंवा मी अमुक अमुक आहे, मी एवढं शिकले, मी असं केलंय, मी तसं केलंय, जे काही एक्स वाय झेड आपले उपाधी म्हणून, बरोबर, उपमा उपाध्या ज्या काही आहेत आपल्या, त्या जितक्या आपण लावून घेऊ आपल्याला किंवा जितकं आपण त्याच्यात राहू, म्हणजेच मी देह आहे या भावनेत आपण जितकं राहतो तोपर्यंत हे दृश्य जे आहे, जे अशाश्वत किंवा अद्वैतवादी जे काही चल विश्व जे काय आहे ते खरं वाटणार आहे आपल्याला. म्हणून आत्मा आत्मा विवेक आणि सगुण उपासना या दोन चाकांवर जर साधनेचा रथ नीट चालवला तर अनात्म दृश्यांचे निरसन होत जाते. तर इतकं सुंदर सांगितलं, एकच वाक्य यातलं घेण्यासारखं, म्हणजे सगळ्यात जे आपण म्हणतो ना सारांश वाक्य, त्यासारखं ह्या दशक जो काही 6वा आहे देवशोधन नाम, त्यातलं एक वाक्य महत्वाचं घेण्यासारखं हे आहे की आत्मानात्मा विवेक आणि सगुण उपासना या दोन चाकांवर जर साधनेचा रथ नीट चालवला तर अनात्म दृश्याचे निरसन होते. आणि हे निरसन झाल्यामुळे काय होणार आहे? आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी किंवा अद्वैत असं जे काही आहे ते प्राप्त करण्यासाठी सुलभ होणार आहे. आणि अज्ञानाचे झाकण पातळ, बघा, कांद्याचं उदाहरण का आलं माहित नाही. सुरुवात सरेंडरनेसनी जेव्हा आपण करतो, ऊर्जेवर सोडून देतो, तेव्हा पुढच्या गोष्टी आहेत ना त्या आधीच यायला लागतात. तर हे अज्ञानाचे झाकण पातळ बनत जाते आणि अखेर आत्मदर्शन घडते जेव्हा या दोन गोष्टी, ही जी दोन चाक आहेत, जसं संसार चालवायची जी काही गोष्ट आहे त्याच्यात म्हटलं जातं की नवरा बायको ही दोन चाक आहेत त्याची, बरोबर? ती जोपर्यंत व्यवस्थित असतील तोपर्यंत संसार व्यवस्थित चालतो. भौतिक अवस्थेतलं जे काही आहे आपलं, द्वैत अवस्थेतल्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या आहेत त्या व्यवस्थित चालतात. तसंच या अध्यात्मातल्या पण, ही जी अध्यात्मातली गाडी आहे ती पण आत्मानात्मा विवेक आणि सगुण उपासना या दोन चाकांवर खूप व्यवस्थित चालणार आहे. आणि काय होणार आहे? त्यानं अज्ञानाचं झाकण जे आहे ते पातळ बनत जाणार आहे आणि त्यानं आत्मदर्शन घडणार आहे. जसं कांद्याचं उदाहरण दिलं की बाहेरचं आवरण जितकं पातळ होत जाईल तितकं ते काढणं इझी होतं, बरोबर आहे? आपण कांदा सोलतो, जितकं वाळलेलं असेल वरचं आवरण तितकं काढायला सोपं असतं, आपल्याला माहिती आहे. एक्झॅक्टली आपल्याही आत्म्याच्या वरची जी आवरण आहेत ही अवगुणांची जितकी ही पातळ होत जातील, मग ही जी आवरण आहेत त्याला समर्थांनी काय उपमा दिल्या की अज्ञानाचं झाकण जे आहे ते पातळ जसं बनत जातं तस तसं अखेर आत्मदर्शन घडतं. आणि म्हणून जागोजागी श्री समर्थ विवेक व उपासना याच्यावर भर देतात, जागोजागी सांगितलं.
आणि बुद्धीने विवेक करावा व श्रद्धेने उपासना करावी. मग त्यांनी विवेक आणि उपासना ही तर दोन चाकं सांगितलेलीच आहेत रथ नीट चालण्यासाठीची, आपल्या या रथाची. मग हा रथ आपला संसारातला नाही सांगत आहेत ते, आत्म्याच्या लेवलचा सांगतात, अध्यात्माचं सांगतायत, किंवा त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्याचं सांगतायत. आता ह्याच्यात नावच आहे देवशोधन नाव. तर आपण बघूयात पुढं काय काय आहे ते. तर ह्याच्यात समर्थ सांगतं की विवेक आणि उपासना याच्यावर भर दिलाय त्यांनी. आणि विवेक कसा, बुद्धीनं विवेक करावा हे सांगितलं. बुद्धीनं विवेक करावा आणि श्रद्धेने उपासना करावी. मग उपासना म्हणजे काय, साधना. बरोबर. जेव्हा हा जो ग्रंथ आहे म्हणजे योगायोगाने म्हणू शकतो, योगायोगाने तसं काही घडत नाही, योग ही आपण मानलेली धारणा आहे. योगायोगाने असं काहीच नाही, सगळं आपण सोल प्लॅन करून आलोय, सगळं प्लॅनिंगनी करून आलोय. तर तर त्या प्लॅन प्रमाणे 14-15 वर्ष जे काही आहेत ते या ग्रंथाची उपासना करण्याचा भाग्य म्हणा किंवा पुण्याई लाभली. आणि त्यावेळी जेव्हा ही उपासना करत होते, म्हणजे खूप लहान वयात म्हणू शकतो किंवा लहानपणी, योग्य त्यावेळी म्हणून की मिळाला हा ग्रंथ वाचायला, त्याची उपासना करायला. तर जेव्हा याची उपासना करत होते तेव्हा ही उपासना अशी करत होते की सुरुवातीला नव्हतं माहिती. जसं की आपल्याला आपल्यापैकी बऱ्याच जणांनी दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, अजून बरेच उपनिषद, वेद, जे काही आहे ते खूप सगळं काही आध्यात्मिक जे ग्रंथ आहेत आपल्याकडचे मोठे मोठे ते वाचलेत. पण जेव्हा वाचले तेव्हा तितकं विवेक किंवा बुद्धीनं वाचले गेले नाहीत. बरोबर. श्रद्धेने वाचलेत पण बुद्धीने वाचले गेले नाहीत. मग ह्याच्यात दोन्ही चाकं वापरली गेली नाहीयेत, त्यामुळं तितकासा त्याचा बोध आपल्याला झाला नाही. बरोबर. मग जसं आत्ता आपल्या काय म्हणू आपण, चेतना वाढली, तस तसं आपली बुद्धी किंवा विवेक वापरला जात आहे. आणि या बुद्धीच्या रेकॉर्डिंगला लावलंय का? एक मिनिट मॅडम, रेकॉर्डिंगला लावलंय? लावलं. हा ठीक आहे. तर या बुद्धीच्या सहाय्यानं विवेक वापरला जातोय. आणि दुसरं दुसरं चाक रथाचं म्हणजे उपासना किंवा साधना, ती श्रद्धेनं. श्रद्धा म्हणजे काय, पुन्हा याच्यात भाव. भाव म्हणजे सायंटिफिक दृष्ट्या जर म्हटलं, आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी शिकत आलो त्याच्यात भाव म्हणजे काय, इमोशन्स, भावना आपल्या. बघा, जे काही गोष्टी करायच्यात, आता आपण सामूहिक चेतना पेरणं असेल किंवा मॅनिफेस्टेशन करणं असेल किंवा आपल्या इच्छा किंवा संकल्प पूर्ण करणं असेल, ह्याच्यात भाव महत्वाचे आहेत. भावना, भाव म्हणजे काय, भावना किंवा श्रद्धा ही महत्वाची आहे. जितकं आपण इमोशनली किंवा भावनेने करू, किंवा म्हटलं म्हणजे आपण ऐकले बऱ्याचदा की मेंदूपेक्षा हृदय 5,000 पटीनं जास्त काम करतं. बरोबर. मग हे हृदय म्हणजे काय आहे, भाव, भावना आहेत. तर जेव्हा हे दुसऱ्या चाकाचं त्याला सांगड घातली जाते, जसं बुद्धीनं विवेक वापरला जातो, आणि या विवेकाबरोबर भावनेने, श्रद्धेने जेव्हा उपासना किंवा साधना केली जाते, तेव्हा हा जो काही अध्यात्मरूपी रथ आहे तो व्यवस्थित चालणार आहे आणि स्वरूपाशी तन्मय होऊन जाणार आहे, अशी समर्थांची शिकवण आहे. हा थोडक्यात या 6व्या दशकाचा सारांश सुरुवातीला या दासबोधात सांगितलाय. तर नावच काय आहे, देवशोधन नाव. तर दशक 6वा, देवशोधन. तर बघा, आपण आतापर्यंत कुठं कुठं देव शोधलाय, आपल्याला तपासून बघायचंय. बघा, या ग्रंथात आहे ना, दुसऱ्यांना काहीच सांगितलेलं नाही आहे. जे काही सांगितले ना, प्रत्येक ओवीत जे काही आहे ते स्वतःला तपासून बघायला सांगितले. पहावे आपणासी आपण, ही एक खूप महत्वाची ओवी या ग्रंथात तुम्हाला मिळेल. पहावे आपणासे आपण, पहावे जे काय होते पहावे आपणासे आपण. समोरचा चुकतोय, पहावे आपणास म्हणजे आपल्याला वाटतोय चुकतोय, पहावे आपणासे आपण की तो चुकतोय का आपण बघायला चुकतोय. बरोबर. यातनं घ्यायला प्रत्येकाला, म्हणजे असं नाही की मी सांगते म्हणजे मॅक्झिमम यातला 80% भाग मलाच घेण्यासारखा आहे, 20% भाग तुम्हाला आहे असं म्हणू शकतो. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, ज्याला जे शिकायचं असते ना त्याप्रमाणे त्याला शिकवण्यासाठी येतं. कारण शिकण्यापेक्षा जेव्हा आपण शिकवायला जातो ना तेव्हा त्याचा अभ्यास जास्त करायला लागतो, आणि जेव्हा त्याचा अभ्यास जास्त करायला लागतो तेव्हा त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करण्यासाठीच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या व्हायला लागतात. तर पहावे आपणासे आपण, हे या ग्रंथातलं एक ब्रीद ओवी आहे असं म्हणू शकतो. जसं मी मगाशी सांगितलं, विवेक, वैराग्य, द्वैत, अद्वैत,
चल अचल ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या प्रत्येक समासात तुम्हाला कुठे ना कुठे याचा उल्लेख 100% मिळेल. तसंच पहावे आपणासे आपण, प्रत्येक ओवी आहे ती प्रत्येक स्वतःला लावून घेऊन बघायची. म्हणजे समर्थ रामदासांनी तेच सांगितले ह्याच्यात. तर पहावे आपणासे आपण. मग ह्यात सुरुवातीलाच आता जेव्हा पहिला दशक येईल तेव्हाच असेल त्याच्यात की नाही, पहिलाच समास आहे, पहिलाच दशक आहे जो मंगलाचरण म्हणून आहे. तर त्याच्याबद्दल मी फारसं काही नाही सांगत, महत्वाचं फक्त सांगेन की त्याच्यात नवविधा भक्ती सांगितली. मग आपल्याला भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, ध्यान मार्ग हे सगळं आता आपण पुढची पायरी करतोय. जसं पतंजली योगसूत्रानुसार शेवटची पायरी ध्यानाची आहे, बरोबर. शेवटची म्हणजे जे काही समाधीच्या आधीची जी असेल ती. तर अध्यात्मामधली हायेस्ट पायरी ध्यानाची आहे, त्याच्या आधीचे हे सगळे भक्ती मार्ग आहे. तर समर्थांनी या दासबोधात पण नवविधा भक्ती सांगितली. तर ती सगळी त्या पहिल्या दशकात किंवा पहिल्या समाजात तुम्हाला शिकायला मिळेल. तर ती नवविधा भक्तीच्या पण पायऱ्या सांगितल्यात. तर हे का सांगण्याचा उद्देश काय की पहावे आपण असे आपण हे त्याला लागू होतंय म्हणून. तर हा जो देव शोधन, मग आतापर्यंत आपण देव कुठं कुठं शोधायला गेलो होतो. डोंगरात जाऊन आलो, मंदिरात जाऊन आलो, दगडात बघितला, मूर्तीत बघितला, झाडात बघितला, प्रत्येक ठिकाणी. नाही असं कुठेच नाही, सगळीकडे आहे. जसं भक्त प्रल्हादाची आपल्याला गोष्ट माहितीये. त्यांना सांगितलं माझा नारायण कुठे नाही अशी जागाच नाहीये, सगळीकडे तो भरून उरलाय. असं नाही की भरून संपलाय, तो सगळीकडे भरून उरलाय. तसं देव कुठे नाही असं नाही, तो सगळीकडे आहे. तरी आपण देव शोधतोय अजून, बरोबर. तरीही आपण अजूनही देव शोधतोय. मग आता तो देव आपल्याला कुठे शोधायचा आहे ते बघूयात आता पुढे समर्थ काय सांगताय. तर समर्थ सांगतायत की दशक 6वा देव शोधन आहे आणि समास पहिला जो आहे तोही त्याचंही नाव आहे देवशोधन. तर या देवशोधन पहिल्या समासात काय सांगितले, आत्मज्ञानी सिद्ध पुरुष हा श्री समर्थांचा उत्तम पुरुष होय. खऱ्या देवाच्या ज्ञानाने त्यास अत्यंत समाधान लाभते आणि आत्मस्वरूप हाच खरा देव. बघा, देव आपण आतापर्यंत कुठे कुठे शोधलाय आणि खरा देव कुठला सांगितलाय त्यांनी समर्थांनी कुठला खरा देव सांगितलाय, आत्मस्वरूप हाच खरा देव आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी जे आपण म्हणतो तो खरा देव आहे असं सांगितलेलं आहे दासबोधात सुद्धा. आत्मस्वरूप हाच खरा देव. त्याचा शोध घेऊन त्यास प्रत्यक्ष पाहणे हे माणसाचे प्रथम कर्तव्य आहे. मगाशी सांगितली ओवी, पहावे आपणासी आपण. ते का आलं ह्या समासात या दशकात ती ओवी नाही आहे. जसं मी म्हंटल की पूर्वपुण्याई किंवा भाग्य की लहानपणापासून म्हणजे ह्या दासबोधाचं निरूपण किंवा उपासना करायला मिळाली. त्यामुळे ठराविक वाक्य आहेत ती आतमध्ये ठासली गेली आहेत, जी तेव्हा त्याची पूर्णपणे उकल नव्हती झाली किंवा झाली होती पण 100% नव्हती झाली. अजूनही झाली असं नाहीये. अजूनही या प्रत्येक ग्रंथाच्या प्रत्येक ओवीतनं घेण्यासारखे, म्हणजे खरं सांगायचं तर एक ओवी आहे, त्या एका ओवीवर एक एक महिना निरूपण चालू शकतं, इतकं ज्ञान त्याच्यात आहे. जसं ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दात आहे एक्झॅक्टली, तसंच या दासबोधाच्या पण प्रत्येक ओवीमध्ये इतकं निरूपण आहे की पीएचडी करणारे लोक आहेत ते एकच ओवी घेतात, त्याच्यावरती पीएचडी करतात, तरीही त्याचा बोध जो आहे, निरूपण जे आहे ते संपत नाही. अशी ही दासबोधाची सुद्धा म्हणजे अद्भुत ज्ञान यातनं पण मिळतं. आणि हा ग्रंथ कुठलाही दासबोधातला समास, कुठलाही दशक उघडला तरी त्याचं कनेक्शन तुम्ही कुठल्याही युगात असा, सत्ययुगात असा, द्वापार, त्रेता, कलियुग, त्याला कनेक्ट होणारं ज्ञान याच्यामध्ये आहे. तर खऱ्या देवाच्या ज्ञानाने त्यास अत्यंत समाधान लागते आणि आत्मस्वरूप हाच खरा देव आहे. त्याचा शोध घेऊन त्याच प्रत्यक्ष पाहणे हे माणसाचे प्रथम कर्तव्य आहे. तो शोध कसा करावा हे शिकवण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह घ्यावा. अनुग्रहाची उकल सांगितली इथं, अनु प्लस ग्रह म्हणजे काय, कृपा करणे, स्वीकार करणे, आश्रय किंवा आधार देणे. थोडक्यात काय, दीक्षा जे आपण आता ऐकतो, इनिशिएशन किंवा दीक्षा, त्यालाच अनुग्रह असंही म्हटलं जातं. तर हे अनुग्रह, मग हे अनुग्रह कोण देऊ शकतो, जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याच्याकडनं अनुग्रह घ्यावा असा इथं उल्लेख केला. ज्याचा आपण अनुग्रह घेतो त्यास आपण आपले सद्गुरुपद देतो.
बघा, मला वाटतं मॅडमनी घेतलेल्या ह्याच्यात गुरु आणि सद्गुरू कोण हा प्रश्न विचारलेला आणि त्याच्यात उत्तर त्यांनी दिलं होतं. सद्गुरू म्हणजे आपला श्वास. आणि ह्या दशकाच्या, ह्या समासाच्या पहिल्याच 2 ओळींमध्ये सांगितलंय की देवशोधन नाव आहे आणि खरा देव कोण आहे? आपण आहे. आत्मस्वरूप हाच खरा देव सांगितलं. आणि यात पुन्हा जेव्हा प्रस्तावनेच्या वेळी गुरु कोण आहे, सद्गुरू कोण हा प्रश्न आला होता. बरोबर, सद्गुरू म्हणजे कोण? गुरूंच्या वरचं पद ज्याला म्हटलं जातं तो सद्गुरू. बरोबर. जसं आपण ब्रह्म आणि परब्रह्म म्हणतो, बरोबर, तसं परब्रह्म आणि सद्गुरू एक लेवल म्हणू शकतो आपण. म्हणजे कंपॅरिझन जर करायचं झाला होता, शब्दांचा संग्रह अफाट आहे. किती आपण घेऊ शब्दसंग्रह तितका कमी आहे, तरीही त्याचं वर्णन करणं अपुर आहे. तर हे सद्गुरुपद जे आहे ते त्यांनी काय सांगितलंय की ज्याचा आपण अनुग्रह घेतो त्यास आपण आपले सद्गुरुपद देतो आणि तो आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतो. म्हणजे इथं सद्गुरू सांगितले. मग आपल्याला काय केलं पाहिजे? तर सद्गुरू म्हणजे कोण सांगितले? आपला श्वास. म्हणजे आपण आता पूर्वी होतं हे की गुरुकुल कन्सेप्ट होती, किंवा सद्गुरू होते, आत्ताही आहेत, नाही असं नाही. पण जसं जसं ज्ञान ग्रहण करू जसं वरच्या वरच्या पायरीवर जाऊ आपण ज्ञान घेत आध्यात्मिक उन्नती करत, तसं गुरु बदलू शकतात. आता बरोबर, सद्गुरू बदलू शकतात. तर इथं सद्गुरू म्हणून स्वतःला किंवा श्वासाला किंवा आत्मस्वरूप हा खरा देव सांगितलाय. तर जेव्हा आपण त्या आत्मस्वरूपाला किंवा त्या सद्गुरूला, आपल्या श्वासाला सरेंडर होतो किंवा त्याच्याकडनं अनुग्रह घेतो, अनुग्रह म्हणजे काय, दीक्षा म्हणा किंवा वेगळी घ्यायची गरजच नाही. जेव्हा आपण त्याला सरेंडर होतो तेव्हा त्याला आपण सद्गुरुपद देऊन टाकतो, असं इथं लिहिलंय. आणि तो आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतो. मग ह्याच्यात पुन्हा पहिला रोल जो आहे, प्रथम कर्तव्य माणसाचं काय सांगितलंय की शोध घेऊन त्यास प्रत्यक्ष पाहणे. कुणास? आत्मस्वरूपास, जो खरा देव आहे त्याला पाहायचं, हे प्रथम कर्तव्य सांगितले. आणि प्रथम कर्तव्यासाठी काय आवश्यक आहे की आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह आवश्यक आहे. अनुग्रह म्हणजे काय? दीक्षा. मग आता आपण आत्मज्ञानी पुरुष कोण म्हणजे अनुग्रह देऊ शकतो? आत्मज्ञानी पुरुष अनुग्रह देऊ शकतो, ज्याला आपण सद्गुरुपद देतो. मग आता सद्गुरू कोण मानले आपण? श्वास. मग श्वास सद्गुरू मानलाय तर त्याला आपण सरेंडर करतो. म्हणजे आपल्याकडनंच आहेत या सगळ्या गोष्टी. जेव्हा आपण तयार होतो, सद्गुरुपद आपण जेव्हा देतो किंवा आपण जेव्हा त्याच्या समोर सरेंडर होतो, तेव्हा आपोआप तो आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतो. आणि स्वस्वरूपाचा मार्ग अंतरीचा व सूक्ष्म आहे सांगितलं. मग हा खूप सूक्ष्म आणि स्थूल बघितलं. स्थूल म्हणजे काय? हे जे काय चल किंवा द्वैत जे आहे, भौतिक जे आहे ते स्थूल रूपात आहे. बरोबर. हा देह जो आहे तो हा स्थूल आहे, जड म्हणतो आपण त्याला. आणि आत्मा जो आहे तो सूक्ष्म आहे. बरोबर. जो अद्वैत आहे, शाश्वत आहे. तर स्वस्वरूपाचा मार्ग अंतरीचा व सूक्ष्म आहे असं सांगितलं. मग आत्म स्वरूप किंवा देव ओळखायचा आहे, देव शोधायचा आहे, आत्मस्वरूप ओळखायचा आहे, तर हा जो मार्ग आहे तो आतला आहे, अंतरीचा आहे आणि तो सूक्ष्म आहे. तेथे स्वानुभवीच मार्गदर्शक हवा. म्हणजे ज्यानं तिथे स्वतः अनुभव घेतलेला आहे तसाच मार्गदर्शक हवा. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर शिकतोय, आम्हाला तर काय माहिती नाही आहे, आम्ही तर पहिल्यांदाच ऐकतोय दासबोध. म्हणजे जे कोणी पहिल्यांदा ऐकत असतील ते, किंवा जे काही बरंच ज्ञान आहे आपल्याला वाटतं की आपण पहिल्यांदाच घेतोय. तर खरं जर बघितलं तर आपण तर सोल प्लॅन करून आलोय. आपण मल्टी डायमेन्शनल बिईंग आहे हे माहितीये, आपण ऐकलंय बऱ्याच. मग इथं काय सांगितलंय? स्वानुभवीच मार्गदर्शक हवा. इथं आपण आता सद्गुरुपद कुणाला दिलं? श्वासाला दिलं. देव म्हणजे कोण? स्वतः. शोधायचा कुठं आहे? आत्मस्वरूपात, स्वतःमध्ये शोधायचं. कसा शोधायचा हेच आता या समासात आपल्याला समर्थ रामदास सांगतायत. तर मग कसा मार्गदर्शक हवा म्हणून सांगितलं? त्याला स्वानुभवीच मार्गदर्शक हवा. मग बघा, आपल्याला स्वानुभव ऑलरेडी आहे. कसं आहे? आपला जो आत्मा आहे त्याच्याकडे सगळं ज्ञान ऑलरेडी आहे. मग आता आपल्याला अज्ञानात आपण का आलोय? जसं पृथ्वीवर जन्म घेताना कंडिशन होती, जे काही इम्प्लांट्स झालेत आपल्यात, बरोबर, हे आपण आधी बघितलेलं आहे. त्या इम्प्लांट्स मुळे किंवा जी काही कंडिशन आहे त्याच्यामुळे आपण ते विसरलोय ना सगळं.
कंडिशन होती, जन्माला यायचं असेल या देहात तर आधीचं सगळं विसरावं लागेल. हे इम्प्लांट घातलेलं आपल्याकडं. आता ते आपण इम्प्लांट क्रॉस करू शकतो, तेवढ्या ॲबिलिटी आपल्याकडे दिलेत आता. का? तर सद्गुरु पद आपण आपल्या श्वासाला दिले. मग ज्या अर्थी ते इम्प्लांट आपण भेदून पुढे जातोय, याच्या अर्थ म्हणजे आपल्या या कांदा म्हणजे कोण, आत्मा पकडा, ज्याचं मूळ आतलं जे काही असतो ना गाभा, त्याच्या वरची जेव्हा आवरणं हलकी होत जाणार आहेत किंवा पातळ होत जाणार आहे, आणि ती जेव्हा जशी 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 आपण उकलायला लागतो किंवा काढायला लागतो, तसं स्वानुभव जे काही आहे किंवा जो मार्गदर्शक स्वानुभवी पाहिजे म्हणून सांगितले ते आपल्याला कळायला लागतं, आणि ते म्हणजेच आत्मज्ञान आहे. मग ते आत्मज्ञान बघा, आपण जेव्हा पूर्ण समासाचं सारांश बघितलं त्याच्यात सांगितलंय ना आत्मज्ञानाचे. आत्मज्ञान म्हणजे काय सांगितले? अनुभवास आत्मज्ञान म्हणतात हे सांगितलेलं आहे त्याच्यात. तर जेव्हा स्वानुभवीच मार्गदर्शक हवा हे इथं सांगितले की कसं आपण देव शोधणार आहे किंवा आत्मस्वरूप प्राप्त करून घेणार आहे, तर अनुग्रह घेऊन. अनुग्रह कोणाकडनं घ्यायचा आहे? आत्मज्ञानी पुरुषाकडनं. बघा, सगळं वाईस वर्सा म्हणतो ना आपण, दोन्ही नाण्याच्या बाजू ज्या म्हणतो ना, नाणं आपणच आहे, छापा पण आपणच आहे, काटा पण आपणच आहे, दोन्ही गोष्टी आपण आहेत. पॅराडॉक्स जे म्हटलं जातं ना, पॅराडॉक्स म्हणजे काय? शाश्वत अशाश्वत. जसं की सारांश मध्ये पण सांगितलं या समासा दशकाच्या, की या चल सृष्टीमध्ये जो अचल रूपी आहे, बरोबर, म्हणजे इथे चल सुद्धा आहे, अचल सुद्धा आहे, द्वैत सुद्धा आहे, अद्वैत सुद्धा आहे, छापा पण आहे, काटा पण आहे. हे पॅराडॉक्स म्हटलं जातं त्याला. दोन्ही गोष्टी आहेत. मग याचा अर्थ छापा ज्या ठिकाणी आहे, छापा बघतो याचा अर्थ आपण असं नाही म्हणू शकत तिथं काटा नाही म्हणून, आहे पण तो मागच्या बाजूला आहे ना. जोपर्यंत आपण बघत नाही तिकडं त्या बाजूनं, तोपर्यंत तो दिसणार नाही आहे. आणि जेव्हा तिकडून बघणार आपण काट्याच्या साईडनं, तेव्हा असं नाही म्हणू शकत छापा नाही आहे, कारण आपण त्या काट्याच्या बाजूने बघतो ना, छाप्याच्या बाजूने बघत नाही. याला पॅराडॉक्स म्हणतात. मग आपण ज्या बाजूने बघतो त्याप्रमाणे आपल्याला दिसणार आहे. हे पॅराडॉक्स जे आहे ना, म्हणून इथं लिहिले ना स्वानुभवीच मार्गदर्शक हवा. मग हा स्वानुभवीच म्हणजे स्वतः अनुभव घेतलेलाच मार्गदर्शक हवा. आणि तो मार्गदर्शक म्हणजे आपण म्हणजे कोण? आपला आत्मा. आपला आत्मा म्हणजे कोण? श्वास. श्वास म्हणजे कोण? सद्गुरुपद आपण ज्याला दिले तो ऑलरेडी स्वानुभवी आहे. फक्त त्याच्यावर ही चढलेली जी काय आवरण आहेत, अवगुणांची आवरण, किंवा जे काय आपण विसरलोय ती अवगुणांची आवरण, किंवा हे जे विसरलेलं आहे, जसं जसं आपण आठवू, हे अवगुणांची आवरण जशी जशी आपण काढू, तस तसं आत्मज्ञान व्हायला लागणार आहे, तस तसं हा आपल्याला मार्गदर्शक मिळणार आहे. आपला सद्गुरू जो आहे तो आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मग हा जो काही मार्ग आहे तो कसा सांगितलाय? अंतरीचा आणि सूक्ष्म आहे. सोपा नाही आहे तो इतका, आणि अवघडही नाहीये, फक्त तो सूक्ष्म आहे असं सांगितलंय. त्याला अंतरी, आतमध्ये जायला लागेल. पहावे आपणासे आपण, ते जेव्हा करू तेव्हा मिळणार आहे. आणि काय सांगितलंय? आणि आपण साधन करीत असता सदैव आपल्या पाठीशी राहतो. कोण? सॉरी, स्वानुभवीच मार्गदर्शक हवा म्हटलंय. आणि सद्गुरू आपला मार्गदर्शक बनतो व गुण दोषासकट आपला स्वीकार करतो. आता सांगितलं हे सगळं जे काही डिटेल्स सांगितले ते कशासाठी सांगितले? की स्वानुभव आहे की नाही आपल्याला, मार्गदर्शक स्वानुभवी, स्वतः अनुभव घेतलेला मार्गदर्शक पाहिजे. म्हणजे आपण आपल्या श्वासाला आपला गुरु सद्गुरू मानलंय, मग त्याला स्वानुभव असेल तर तो मार्गदर्शन करणार आहे, बरोबर, इथं दिलेल्या ओवी प्रमाणे. आणि तो कसं काय स्वानुभवी आहे हे सांगण्यासाठी इतकी उदाहरणं दिली मी आता. आणि त्याच्या पुढे काय सांगितले? सद्गुरू आपला मार्गदर्शक बनतो व गुण दोषासकट आपला स्वीकार करतो. जसं एखादा गुरु जेव्हा शिष्याला पत्करतो, बघा, शिष्य गुरुला नाही, गुरु शिष्याला म्हणजे सिलेक्ट करतो, हे आपण खूपदा ऐकलंय. जसं परमहंस म्हणजे ऑटोबायोग्राफी ऑफ योगी आपण बघितलं, बरोबर, त्याचं पण ज्ञान घेतलं, वाचन केलं, त्यातलं पण आपण ज्ञान जाणून घेतलं बुद्धीने, विवेकाने, बरोबर. त्याच्यातही खूप सारे म्हणजे त्यांना गुरु पाहिजे होता, म्हणून परमहंस योगानंद लहानपणापासून त्यांनी खूप घरातनं पळून जायचे, हिमालयात जायचे, खूप प्रयत्न केले. पण त्यांनी अथक त्यांच्या बाजूने प्रयत्न करूनही शेवटी जेव्हा गुरुला शिष्य हवा होता तेव्हाच त्यांची गुरूंबरोबर भेट झाली. म्हणजे शिष्य गुरूंना शोधायला जात नाही किंवा सिलेक्ट करत नाही, गुरु शिष्यांना सिलेक्ट करतो. तसंच जेव्हा आपण किंवा आपला जो काही आत्मा किंवा आपला जो सद्गुरू आहे तो जेव्हा आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतो किंवा आपला मार्गदर्शक म्हणून बनतो किंवा सद्गुरू बनतो,
तेव्हा तो गुण दोषासकट आपला स्वीकार करतो. जसं की परमहंस योगानंदांचं पण बघितलं, त्यांना सुद्धा म्हणजे असे अनेक उदाहरण आहेत, ज्यांना ज्यांना आत्मसाक्षात्कार झालाय. आता आत्मसाक्षात्कार झालेले मला थोडक्यात माहिती आहे, म्हणजे संत ज्ञानेश्वर, नामदेव, जे काय आपण संत म्हणले, तो तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, हे जे कोणी महान संत झालेत, त्यांना सगळ्यांना आत्मसाक्षात्कार झालाय. मग आत्मसाक्षात्कार होणे म्हणजे काय? हा देव शोधणं. आणि देव कुठं शोधणं? आतमध्ये शोधणं देव, म्हणजेच आत्मसाक्षात्कार होणं. आणि तो आत्मसाक्षात्कार कसा करायचा हे या समासात सांगितलंय. आणि मग त्यांनी सांगितलं की जेव्हा सद्गुरू आपला मार्गदर्शक बनतो, तेव्हा तो गुणदोषासकट आपला म्हणजे शिष्याचा स्वीकार करतो. आणि आपण साधन करीत असता सदैव आपल्या पाठीशी राहतो. आपण साधन करीत असता म्हणजे काय? साधना. जसं की आपण रोज ध्यान करणं, एकही दिवस ध्यान चुकवायचं नाहीये. ध्यान जरी चुकलं तरी ध्यानाची गोळी घ्यायची हे सांगितले, बरोबर? तर आपण साधन करीत असता सदैव आपल्या पाठीशी राहतो तो सद्गुरू, तो स्वानुभवी मार्गदर्शक, तो नेहमी आपल्या पाठीशी राहतो. मग बघा, बऱ्याचदा जेव्हा गुरु नसतो किंवा सद्गुरू नसतो, मार्गदर्शक, स्वानुभवी मार्गदर्शक नसतो, तेव्हा आपण कितीही साधना केली ती फलद्रूप होत नाही. आपण बऱ्याच ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये पण ऐकलंय, जेव्हा गुरुचा मार्गदर्शन लाभतं किंवा तो शिष्य म्हणून स्वीकार करतो, तेव्हा त्यांनी थोडी जरी साधना केली तरी ती फलद्रूप होऊ शकते. का होऊ शकते? कारण गुरु जो आहे किंवा जो सद्गुरू आहे, जो मार्गदर्शक आहे, तो आत्मस्वरूपी, आत्मज्ञानी किंवा स्वानुभवी आहे, बरोबर? आत्मसाक्षात्कार झालेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ऑलरेडी जी ऊर्जा आहे, जी ताकद आहे, त्या ऊर्जेचं थोडं का होईना आपल्याला सपोर्ट लागतो. जो आत्मसाक्षात्कारी नसतो किंवा जो शिष्य असतो, अजून त्याचा आत्मसाक्षात्कार झालेला नाही, त्याला त्या आत्मसाक्षात्कारी सद्गुरूच्या ऊर्जेची जोड आवश्यक असते. म्हणून आपण त्या आत्मसाक्षात्कारी किंवा स्वानुभवी गुरूंकडनं, त्या आत्मज्ञानी पुरुषाकडनं अनुग्रह घ्यायचा हे सांगितले. मग आता इथं आपल्याला दीक्षा घ्यायला बाहेर जायचं नाहीये, हे ऑलरेडी सांगितलंय. सगळ्या ॲबिलिटी आपल्याला दिलेत. सद्गुरू कोण आहे आतापर्यंत सांगितलेलं आहे. तर आता पुढं काय सांगितलंय बघा, सगळं दीक्षेचा विषय निघालाय, आपण बऱ्याचदा ऐकलंय. आता पुढचं वाक्य ऐका की तेथे स्वानुभवीच मार्गदर्शक हवा हे आपण ऐकलं. सद्गुरू मार्गदर्शक बनतो तेव्हा तो गुणदोषासकट आपल्याला स्वीकारतो, म्हणजे शिष्याला स्वीकारतो. आणि पुढचं आहे, आपण साधन करीत असता सदैव आपल्या पाठीशी राहतो. जसं मी आता सांगितलं की खूप साधना केली आणि सद्गुरू नसेल तरी फलद्रूप होत नाही, पण थोडीशी जरी साधना केली आणि जर सद्गुरू पाठीशी असेल तर ती फलद्रूप होते. का? तर त्याची सद्गुरूची ऊर्जा, आत्मसाक्षात्कारी पुरुषाची किंवा मार्गदर्शकाची ऊर्जा त्याला लागते आणि मग फलद्रूप यायला लागतो गुरुमुळे. तसं पुढचं वाक्य आहे, अनुग्रह म्हणजे एक प्रकारचा शक्तिपातच असतो. बघा, शक्तिपात दीक्षा किंवा शक्तिपात ज्ञानेश्वरीमध्ये पण आपण बघितलं, कुंडलिनी. शक्तिपात म्हणजे काय? पुन्हा कुंडलिनीशी रिलेटेड. तर इथं काय लिहिले? अनुग्रह. अनुग्रह म्हणजे मगाशी आपण बघितलं, अनु प्लस ग्रह, त्याची फोड केली, विग्रह केलाय. संधी विग्रह म्हणतात त्याला संस्कृतमध्ये. तर संधी विग्रह केल्यानंतर अनु प्लस ग्रह म्हणजे अनुग्रह म्हणजे कृपा करणे, स्वीकार करणे, आश्रय किंवा आधार देणे, किंवा मगाशीच सांगितलं दीक्षा देणे, बरोबर, इनिशिएशन, हे सगळे अर्थ त्या अनुग्रहाचे. मग अनुग्रह म्हणजे एक प्रकारचा शक्तिपातच असतो. अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सद्गुरूमधून निघालेला कृपाशक्तीचा सूक्ष्म प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचतो. बघा, कुठेही असू दे मग तो शिष्य, अनुग्रहित शिष्य म्हटलं इथे, म्हणजे आत्मसाक्षात्कारी, आत्मस्वरूपी अशा मार्गदर्शकानं किंवा सद्गुरूनं जेव्हा शिष्याचा स्वीकार केलेला असतो, त्या अनुग्रही शिष्य कुठे जरी असला तरी सद्गुरूमधून निघालेला कृपाशक्तीचा सूक्ष्म प्रवाह त्याच्यापर्यंत पोहोचतो. जसं मगाशी उदाहरण दिलं, खूप साधना केली, गुरु नसेल, सद्गुरू नसेल तर त्याला फलप्राप्ती होत नसते. पण थोडीशी जरी साधना केली आणि जर योग्य गुरु, सद्गुरू भेटला किंवा असेल, तर त्याच्या सहाय्यानं किंवा त्याच्या सूक्ष्म रूपातल्या आशीर्वादाने म्हणू शकतो आपण, ऊर्जेमुळे
त्याचा जो काही प्रवाह किंवा शक्तिपात म्हणू शकतो, तो शिष्य कुठेही असला, अनुग्रहित शिष्य कुठेही असला तर पोचतो आणि त्याच्या भोवती रक्षण वलय करून साधनांमध्ये त्याला सारखी मदत करतो. म्हणजे आपण परमहंस योगानंदांच्या ह्याच्यात पण बघितलंय की किती सद्गुरू त्यांना मार्गावर आणत होते, की ते कुठे कुठे फिरले तरी त्यांच्या योग्य गुरुपर्यंत पोहोचेपर्यंत. म्हणजे हे लर्निंग आहे, आपलंही तेच आहे की योग्य ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण खूप ठिकाणी फिरणार आहे. असं नाही आहे की एकाच ठिकाणी. म्हणजे आता आपण विहंगम मध्ये, ह्याच्या आधी आपण बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मी माझं सांगते, पहावे आपणाचे आपण सुरुवात आपणापासून. तर विहंगम मध्ये येण्याआधी मी खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे गुरु किंवा पंथ मार्ग सगळं बघून आले, करून आले. असं नाही आहे की आता विहंगम मध्ये आले म्हणजे मी इथंच शेवटपर्यंत असणार आहे, किंवा ह्याच्या नंतरही बरेचसे मार्ग पंथ येतील, गुरु जे काही आहेत, आत्मज्ञान किंवा ज्ञान मार्गदर्शन होण्यासाठी बऱ्याच गोष्टी होऊ शकतील. तर हे सगळं काय सोल प्लॅन मधलं आहे आपलं. याच्यात असं नाही की इथेच आहे म्हणजे इथेच राहणार किंवा आधी तिथेच होते. मग ती आधी जिथं होते, म्हणजे जसं म्हटलं की पूर्व पुण्याई म्हणा किंवा भाग्य म्हणा, की 14-15 वर्ष ह्या दासबोधाचं उपासना करण्याचं भाग्य मिळालं. जर मी तिथंच उपासना करत बसले असते, फक्त ग्रंथाचं वाचन, तर मी ध्यानापर्यंत पोहोचू शकले असते का? ते मी शिकून पुढे आले, पुढच्या पायरीवर आले म्हणून मी ध्यान शिकू शकले, जी पुढची पायरी आहे अध्यात्माची, बरोबर? उपासनेच्याही पुढची म्हणू शकतो, साधनेची जी पायरी आहे. ऍक्च्युली हे उपासना किंवा मंत्र जप या साधनाच आहेत, हे साधनेचे प्रकार आहेत, टूल्स आहेत. त्यातली कुठली योग्य अयोग्य हा म्हणजे वेगळाच भाग आहे, आपल्याला तिथे जायचं नाही. तर ह्या साधनेत जे काही आहे ते आले नसते मी, बरोबर? त्यामुळे हे लर्निंग जे काही आहे आपण आपल्या सोल प्लॅन मध्ये लिहून घेऊन आलोय. किती वर्ष कुठलं ज्ञान घेणार आहे, कुठली उपासना करणार आहे, कुठली साधना करणार आहे. भलेही आपण कित्येकदा म्हणूही आपल्या अहम किंवा अहंकाराच्या दृष्टीनं किंवा काय, मी कुठे जाईन तिथंच थांबते किंवा मी असं करत नाही, मी तसं करत नाही, आपण कितीही म्हणू, जोपर्यंत त्या अवगुणात असू अहंकाराच्या. मग असे सांगितले ना षड्रिपू, ते 8 अवगुण सांगितले. तर त्या ह्याच्यात जोपर्यंत असू आपण, तोपर्यंत हे म्हणू आपण. पण जेव्हा सोल जागृती होईल, आत्मज्ञान होईल, आत्म्याची जागृती होईल, तेव्हा तो बरोबर परत आपल्याला जिथे घेऊन जायचंय ना प्लॅनिंग प्रमाणे तिथेच घेऊन जाणार आहे, किती जरी आपण म्हटलं तरी. त्याप्रमाणे इथे सद्गुरू जोपर्यंत आहेत सोबत, त्या अनुग्रही शिष्याला ते सूक्ष्म रूपानं तो कुठेही असला तरी ते तिथपर्यंत पोहोचणार आहेत आणि ते त्याच्या भोवती एक रक्षण वलय करून साधनेमध्ये त्याची सारखी मदत करतात. आणि सामान्य जीव अल्प असतो बघा, सामान्य म्हणजे शिष्य, जो की आत्मज्ञानी आत्मस्वरूपी आत्मसाक्षात्कारी नसतो, त्याला त्यांनी इथं सामान्य जीव अल्प असतो असं म्हटलंय. त्याची शक्ती व साधना अल्पच असतात आणि केवळ स्वप्रयत्नाने सूक्ष्मत्वाच्या वरच्या पातळीवर जाणे जीवाला अशक्य नसले तरी दुर्घट असते. म्हणजे अशक्य नसतं, जसं मग सांगितलं, साधना करणं त्याला अशक्य नसतं पण दुर्घट असतं. दुर्घट म्हणजे काय, की पूर्ण म्हणजे फलद्रुपी मिळण्यासाठी थोडीशी एक सहाय्य म्हणून आपण, तसं लागतं त्याला. आणि ते ब्रह्मज्ञानी सद्गुरू आपली शक्ती साधनी जीवाला देतात व त्यास वर उचलतात. म्हणजे सद्गुरू काय करतात किंवा आत्मसाक्षात्कारी मार्गदर्शक काय करतो, की तो ब्रह्मज्ञानी सद्गुरू जो आहे तो आपली शक्ती साधनी जीवाला देतात व त्यास वर उचलतात. म्हणजे थोडासा पुश म्हणू आपण, तो देतात आणि वरती म्हणजे शिष्याला वरती उचलतात आणि दृश्याच्या कक्षेतून सूक्ष्माच्या साम्राज्यात नेतात. दृश्याच्या कक्षेतून सूक्ष्माच्या साम्राज्यात म्हणजे स्थूल रूपातून सूक्ष्म रूपात घेऊन जातात आणि त्यामुळे जीवाचा अहंकार क्षीण होतो आणि साधना त्वरित फलद्रूप होते. कसा देव शोधायचा आहे ह्याचं वर्णन या पहिल्या समासात सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने इथं हा पहिल्या समासाचं त्यांनी जे काही उकल आहे ती केलेली आहे. मग त्यात एक ओवी सांगितली, मला वाटतं ही ओवी आहे 16वी. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा खरी. बघा मी म्हंटल ना, प्रत्येक समासात शाश्वत अशाश्वत विवेक वैराग्य ह्या सगळ्या गोष्टी एक ना एका वाक्या म्हणजे ओवीत ते तुम्हाला मिळतीलच. या दासबोधात पूर्ण दासबोधच त्या शाश्वत अशाश्वत द्वैत अद्वैतावर आधारित आहे. तर ही 16वी ओवी आहे, जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, आणि जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. म्हणजे काय, जो भगवंताला जाणेल, जाणून घेईल, त्याला संत म्हणतात. आणि जो शाश्वत आणि अशाश्वत त्याचा निवाडा करील त्याला संत म्हटले त्यांनी. मग याच्यात काय सांगितले, संतांची संगत धरायची आहे पण संत कसा ओळखायचा आहे. बघा
आत्ताच्या युगासाठीच एक म्हणू आपण टास्क आहे मोठा, की खरा संत कुठला किंवा कसा ओळखायचा, गुरु किंवा सद्गुरु जे काही आहे ते. त्यासाठी संतांची लक्षणं त्याच्यात सांगितली. म्हणजे आपण ओवीनुसार जात नाहीये, पण थोडक्यात इथं एक ओवी फक्त घेतली आहे. संतांची लक्षणं इथं सांगितलेत. ज्याला भगवंताचे ज्ञान असते त्याला संत म्हणतात. शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे त्यांनी बरोबर निवडलेले असते. आणि खरा देव कधी पालटत नाही व त्याला स्थानावरून भ्रष्ट होत नाही. अशी प्रचिती ज्याच्या अंतर्यामी विसावा घेते तो थोर साक्षात्कारी संत किंवा साधू होय. जो देहाने लोकात वावरतो परंतु लोकांना दिसत नाही, अशा दृश्याच्या अतीत असणाऱ्या स्वस्वरूपाबद्दल सारखे सांगतो आणि ज्याच्या अंतर्यामी आत्मज्ञान सदैव जागे असते तोच खरा साधू होय. आता ज्ञान म्हणजे काय ते समर्थ काय सांगतात, की आता संत म्हणजे कसा ओळखायचा ते त्यांनी सांगितलं. आता ज्ञान कसं ओळखायचं किंवा सांगतायत समर्थ. परमात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडे. तीन गुण कुठले? सत्व रज तम, हे जे तीन गुण आहेत ते परमात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे असा प्रत्यक्ष अनुभव येणे त्यास ज्ञान म्हणतात. म्हणजे सत्व गुणही नाही, तम रजो तर त्याच्या आधीचे झाले, शेवटचा आपण सत्व म्हणतो, बरोबर. तर या तिन्ही गोष्टींच्या पलीकडचा जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा त्यास ज्ञान म्हणतात. आणि या अनुभवाखेरीज इतर सर्व काही अज्ञान समजावे. पोट भरण्यासाठी लोक अनेक विद्यांचा अभ्यास करतात. लोक त्यांना ज्ञान म्हणतात खरे, परंतु त्याने काही जीवाचे किंवा जीवनाचे सार्थक होत नाही. जे मगाशी सांगितलं उपाधी, आपण डिग्री घेऊ किंवा स्वतःच्या उपमा उपाधी, मी अमुक अमुक आहे, तमुक तमुक आहे, जे काही आहे ते, हे नुसत्या पोट भरायच्या उपाधी आणि डिग्र्या आहेत. त्यानं जीवनाचं सार्थक होत नाही असं लिहिलेलं आहे समर्थांनी दासबोधामध्ये. एका देवाचा साक्षात्कार करून घ्यावा तेच खरे ज्ञान व त्यानेच सार्थक होते. बाकीच्या विद्या पोटविद्या असून त्या सगळ्या सार्थक करू शकत नाहीत. पोटविद्या शिकून जन्मभर पोट भरले आणि देहाचे संरक्षण केले तरी अंतकाळी हे सगळे वाया जाते. हे आपल्याला पण माहिती आहे. बघा, जेव्हा शरीर सोडण्याची वेळ येते तेव्हा डिग्री उपयोगाची असते का? आपण किती पैसे कमवत होतो, काय पोझिशनला होतो, आपल्याला काय सुखसुविधा होत्या, किंवा आपण जिथे कुठे नोकरी करत होतो आपल्याला काय काय फॅसिलिटी होत्या, हे तिथे बघितलं जातं का? जेव्हा देह सोडतो तेव्हा काय बघितलं जातं आपल्याला सगळ्यांना माहित. तर हेच सांगितलं तिथं, की अंतकाळी हे सगळं वाया जातं. आणि सांगण्याचा मुद्दा असा की पोट भरण्याच्या विद्यांना आत्मविद्या म्हणू नये. सर्व व्यापक परमात्म वस्तू ज्या अनुभवाने तत्काळ प्राप्त होते ते खरे ज्ञान. म्हणजे पुन्हा परमात्म वस्तू, सर्व व्यापक परमात्म वस्तू कुठली आहे? सर्व व्यापक, तो परब्रह्म. आपण त्या परब्रह्माचे अंश आहे. मग तो अंश म्हणजे काय? आपला आत्मा आहे ना. तर हा पुरून उठणारा किंवा या द्वैत जगात किंवा विश्वात असलेला अद्वैत रूपी अशाश्वत जगात असलेला शाश्वत जो आहे आत्मा, किंवा जी सर्व व्यापक परमात्म वस्तू जी आहे, ज्या अनुभवाने ती आपल्याला तात्काळ प्राप्त होते, ते म्हणजे खरं ज्ञान सांगितले. आणि आत्मज्ञान हवे असेल तर आत्मज्ञानी पुरुषाकडेच जायला पाहिजे. आणि अज्ञानी पुरुष आपलं अज्ञान नाहीस करू शकत नाही. मग त्यांनी बरीचशी उदाहरणं दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, परमात्मा वस्तू म्हणजे आत्म्याचं ज्ञान ज्याच्यापाशी असतो तो खरा संत किंवा सज्जन म्हणून सांगितले. जसं मग अशी सज्जन सांगत त्याचं फायदा सांगितला किंवा त्यातनं काय प्राप्त होऊ शकतं तसं सांगितलं. त्याप्रमाणे इथं आत्मज्ञान पाहिजे असेल तर आत्मज्ञान ज्याच्याकडे ऑलरेडी आहे त्याच माणसाकडे जायला लागेल ना. ज्याच्याकडे नाही आहे त्याच्याकडे गेलं तर नाही मिळणार आहे. तसं यांनी सांगितलं की समाधान मिळवण्याचा मार्ग त्याला विचारावा ज्यानं ऑलरेडी समाधान मिळवले. मग एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याच्यापाशी ज्ञानाची प्राप्ती होणार नाहीये. करंट्या अथवा दैव ही माणसाच्या दर्शनाने आपले दैव उदयाला येणे अशक्य आहे. किंवा एक रोगी बरा होण्यासाठी दुसऱ्या रोग्याकडे जर गेला तर त्यास आरोग्य मिळणार नाहीये. किंवा एक दुबळा दुसऱ्या दुबळ्याकडे रक्षण करण्यासाठी गेला तर ते रक्षण तो करू शकणार नाहीये. किंवा एक पिशाच्च दुसऱ्या पिशाच्याकडे गेलं तर ते पिशाच्च योनीतून मुक्त होणार नाहीये. किंवा दारू पिऊन झिंगलेला एखादा माणूस दुसऱ्या तसाच दारू पिऊन झिंगलेल्या माणसाकडे गेला तर कोण कोणाची समजूत घालणार हा प्रश्न विचारला इथे. आणि भिकाऱ्याकडे भिक्षा मागितली तर ती मिळत नाही, बरोबर. ज्याच्याकडे ऑलरेडी काय नाहीच आहे तोच भिकार आहे, त्याच्याकडे जर आपण मागायला गेलो तर तो देऊ शकणार आहे का असं इथं सांगितलंय. किंवा गुरुहीनाकडे गुरुदीक्षा मिळत नाही. किंवा कृष्ण पक्षात चांदण्यांचा
प्रकाश मिळत नाही. किती असंख्य उदाहरणं दिली, म्हणजे अख्खा हा दासबोध प्रत्येक ओवीत इतकी उदाहरणं आहेत, इतकी उदाहरणं आहेत. जसं मी म्हटलं की प्रत्येक युगात जरी हा ग्रंथ उघडला तरी त्या त्या युगात त्याचं आपल्याला कनेक्शन, प्रत्येक ओवीचा अर्थ लागू पडतो. बघा इथं कृष्ण पक्षात चांदण्याचा प्रकाश मिळत नाही, म्हणजे अज्ञानीकडे ज्ञान मिळणार नाही. तसं अशी असंख्य उदाहरणं या पहिल्या समासात दिलेली आहेत. हा झाला पहिला समास, ज्याचं नाव होतं देव शोधन नाम. दुसरा समास बघूयात आपण. दुसरा समास जो आहे त्याचा म्हणजे दशक 6वा देव शोधन समास, दुसरा ब्रह्म पावन निरूपण नाम. तर पहिल्या समासात देव कसा शोधायचा आहे त्याच्या स्टेप्स सांगितल्या. तर दुसऱ्या समासात काय सांगितले, ज्याचं नाव ब्रह्म पावन निरूपण आहे, त्याच्यात सांगितले की सद्गुरूपाशी ब्रह्मविद्या अभ्यासावयाची असते, म्हणजे सद्गुरूजवळ ब्रह्मविद्या अभ्यासायची असते. सद्गुरू शिष्याला प्रथम शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करायला शिकवतात. म्हणजे जे सद्गुरू आहेत ते पहिला शिष्याला काय शिकवतात, शाश्वत काय आणि अशाश्वत काय. जसं मगाशी सांगितलं, हा देह आहे तो स्थूल आहे आणि आत्मा आहे तो सूक्ष्म आहे. देह आहे तो अशाश्वत आहे, नाशिवंत आहे. आता शाश्वत आणि अशाश्वत म्हणजे काय, शाश्वत म्हणजे जो नाश पावणार नाही असा शाश्वत, आणि अशाश्वत म्हणजे काय, जो नाश पावणार आहे असा अशाश्वत. मग सद्गुरू जो आहे तो शिष्याला पहिल्यांदा शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करायला शिकवतात. नंतर शाश्वत जे ब्रह्म त्याचे अनुसंधान ठेवण्याच्या कलेचा अभ्यास करून घेतात. बघा आता इथं ब्रह्म पावन निरूपण ह्या समासाचं नाव आहे. मग इथं ब्रह्मविद्येबद्दल सांगितले, म्हणजे सद्गुरूजवळ ब्रह्मविद्या अभ्यासायची असते असं सांगितलंय पहिल्याच वाक्यात. आणि सांगितलंय की सद्गुरू जो आहे तो शिष्याला पहिल्यांदा शाश्वत आणि अशाश्वत मधला निवाडा करायला शिकवतात. आणि एकदा तो निवाडा करायला शिकवला की मग शाश्वत जे काही ब्रह्म म्हणू आपण, परब्रह्म म्हणू किंवा आत्मा म्हणू, त्याचं अनुसंधान ठेवण्याची जी काही कला आहे किंवा टेक्निक्स आहे त्या अभ्यास करून घेतात त्याचं. आणि सार रूप ब्रह्म सर्व दृश्य सृष्टीला व्यापून राहते. सार रूप ब्रह्म म्हणजे शाश्वत अशाश्वत द्वैत अद्वैत सगळीकडे तुम्हाला इथं मिळेल हे मी सांगितलं. तसंच इथं पुन्हा सार रूप ब्रह्म म्हणजे जे काही शाश्वत ब्रह्म आहे ते सर्व अशाश्वत किंवा दृश्य म्हटलंय सृष्टीला व्यापून राहतं. दृश्य सृष्टी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे, जे की आधीच्या पण आपल्या दशकात झालेलं आहे. कशी सृष्टी व्यापलेली आहे, पंचमहाभूतांनी. आपल्याला पंचमहाभूत माहिती आहेत, कुठली कुठली आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, बरोबर. ही पंचमहाभूतांनी पृथ्वी बनलेली आहे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो. जसं ब्रह्मांड पंचभूतांनी महाभूतांनी बनलंय तसं पिंड सुद्धा पंचमहाभूतांनी म्हणजे देह सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. तिचे नाम आणि रूप सारखे पालटते. म्हणजे हे जे काही दृश्य सृष्टी सांगितली आहे, जी काही पंचमहाभूतांनी बनलेली आहे म्हणून सांगितले, तिचं जे नाव आणि रूप आहे ते सारखं बदलतंय, पालटतंय म्हणून सांगितले. परंतु ब्रह्म मात्र अचल व अढळ राहतो. परंतु ब्रह्म म्हणजे हे पंचमहाभूत ज्यांनी बनवले किंवा त्याच्याही पलीकडचा जो शाश्वत आहे ब्रह्म, तो मात्र अचल व अढळ राहतो. आपण इंद्रियांच्या कक्षेत वावरतो, बरोबर. आपण इंद्रियांमध्ये आहे, बघूया आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, बरोबर. तर या इंद्रियांच्या कक्षेत आपण वावरतो. त्यामुळं इंद्रियांना जे दिसते ते आपल्याला खरे वाटते. पण हा अज्ञानातून जन्म पावलेला भ्रम आहे, जे आपण पूर्ण दशकाच्या सारांशामध्ये पहिल्यांदाच बघितलं की इंद्रियांमध्ये राहिल्यामुळं आपल्याला दृश्य गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या वाटतात, आणि त्या खऱ्या वाटणं म्हणजेच अज्ञान आहे हे त्याच्यात सांगितलेलं आहे. तर आता इथं आपण प्रत्येक समासात त्याचं सखोलमध्ये एक एक बघत चाललोय. तर ह्याच्यात पण तेच सांगितलंय की पण आपण हा अज्ञानातून जन्म पावलेला आपला हा भ्रम आहे, जो बाजूस सारून सूक्ष्म ब्रह्म कसे पाहावे ही विद्या सद्गुरू शिकवतात. मग ह्या अज्ञानातनं जन्म पावलेला जो काही भ्रम आहे, जे काही इंद्रियांमुळे आपल्याला जे काही खरं वाटतंय, ह्या अतींद्रिय व अविनाशी या सगळ्या इंद्रियांना बाजूला सारून आपल्याला या सूक्ष्म ब्रह्माकडं कसं बघायचं ही विद्या जी आहे ती सद्गुरू शिकवतात. खरं म्हणजे हे जे सूक्ष्म जे आहे, खरं म्हणजे सूक्ष्म किंवा अदृश्य किंवा अतींद्रिय शक्ती जे म्हणतो आपण, कुंडलिनीला अतींद्रिय शक्ती म्हटलं जातं.
जे आता मग अशा शक्तिपाताचाही उल्लेख झाला. तर खरं म्हणजे सूक्ष्म, अदृश्य, अतींद्रिय व अविनाशी सद्वस्तू पाहण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आणणे हे सगळ्या परमार्थ साधनांचे वर्म आहे. बघा, जितक्या काही परमार्थ साधना आहेत किंवा साधना आहेत किंवा मार्ग आहेत, त्या सगळ्याचं वर्म एकच आहे की आपल्या आतमधला जो सूक्ष्म रूपातला आत्मा आहे, अदृश्य शाश्वत ब्रह्म जे आहे, अतींद्रिय अविनाशी सद्वस्तू किंवा शक्ती जी आहे, किंवा जे सामर्थ्य आपल्या आतमध्ये अंगात आहे, हे पाहणं या सगळ्या परमार्थिक साधनांचं वर्म आहे म्हणून सांगितले. जी सद्वस्तू विश्वात व्यापून आहे तीच आत्मरूपाने आपल्या अंतर्यामी वास करते. जसं मगाशी सांगितलं, पिंडी ते ब्रह्मांडी. आपले शरीर सुद्धा पंचमहाभूतांचं, मगाशी सांगितलं हेच आलं परत, की आपले शरीर पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. विचाराने ते बाजू सारले तर स्वस्वरूप शिल्लक उरते. विचाराने बाजू सारले म्हणजे मगाशी सांगितलं की, काय सांगितलं मगाशी सारांशात, आपल्या या दशकाच्या, की दोन रथाची चाकं सांगितलेली. त्या पहिलं सांगितलं विवेक आणि दुसरं सांगितलं उपासना. म्हणजे विवेक आहे ते बुद्धीनं विवेक वापरायचा आहे आणि उपासना आहे ती श्रद्धेनं. तर इथं परत त्याचा कसा साधर्म्य किंवा संबंध येतो की विचारानं ते बाजूस सारले. विचार म्हणजे काय, बुद्धी आली इथं, बरोबर, विवेक आला. जेव्हा विवेकानं, बुद्धीनं, विचारानं ते जे काही आपलं पंचमहाभूतांचं गाठोडं आहे शरीर रूपी, ते जेव्हा आपण बाजूला सारू, तेव्हा जे काही उरतं शिल्लक ते स्वस्वरूप उरतं, म्हणजे आत्मा उरतो, म्हणजे ब्रह्म उरतं, म्हणजे अचल, अदृश्य, अतींद्रिय, अविनाशी, सूक्ष्म सद्वस्तू जी काही आहे ती उरते. म्हणून श्री समर्थ सांगतात की विवेकाने देहबुद्धीचा बंध उकलावा, स्वरूपानुसंधान ठेवावे, म्हणजे दृश्य आपोआप ओसरू लागते आणि अखेर मोक्ष सिद्ध होतो. बघा, मोक्ष होतो किंवा मोक्ष मिळवणं माहितीये, मोक्ष सिद्ध होतो म्हटलंय. सिद्ध होणं म्हणजे जसं मगाशी सांगितले, साधना केल्यावर जर सद्गुरू नसेल तर ते फलद्रूप मिळत नाही, फलद्रूप होत नाही साधना. तसंच जेव्हा आपण विवेकानं देहबुद्धीचा जेव्हा बंध उकलतो, स्वरूपानुसंधान ठेवतो, तेव्हा दृश्य बाजूला सारून किंवा सारू लागतो, तेव्हा मोक्षाला किंवा मोक्ष सिद्ध होतो किंवा मोक्षाची सिद्धी मिळते किंवा सिद्धी प्राप्त होते असं म्हणू शकतो इथे. म्हणजे यांनी असा इथे शब्द प्रयोग केलाय. मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक ओवी पण किंवा प्रत्येक शब्द सुद्धा अवेअरनेस, जाणीवेतनं लिहिला गेलेला आहे. सारांश काय आहे याचा, प्रथम अध्यात्म श्रवण, नंतर सद्गुरु वचन पालन, मग सद्गुरु चरणी शरणागती आणि अखेर त्यांच्या कृपेनं स्वरूपानुभव, असा हा परमार्थ साधन मार्ग आहे. आणि या मार्गाने जाऊन आत्मसाक्षात्कार झाल्यावर देह प्रारब्धावर टाकावा व स्वानंदात जगावे. सारांशातच बघितलं आपण की काय सांगितलं इथे, की जो काही आनंद सांगितलेला, बरोबर, आत्मज्ञान आणि स्वानंद किंवा ज्ञान म्हणजे ज्ञानमय व आनंदमय सांगितलं होतं. ती गोष्ट जी कशी मिळणार आहे सांगितलंय की प्रथम अध्यात्म श्रवण, जे आता आपण करतोय आध्यात्मिक श्रवण. बघा इथं दासबोधात ह्याचं पण महत्व श्रवणाचं खूप दिले. श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास, या गोष्टींचा उल्लेख दासबोधात आहे. तर इथं पहिल्यांदा सांगितले अध्यात्म श्रवण जे आता आपण करतोय, नंतर काय सांगितले, सद्गुरूंचं वचन पालन, मग काय सांगितले, सद्गुरु चरणी शरणागती, सरेंडरनेस, आणि अखेर त्यांच्या कृपेने स्वरूपानुभव, म्हणजे सरेंडर केल्यानंतर न स्वरूपानुभव म्हणजे आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान, असा हा परमार्थ साधन मार्ग आहे. आणि या मार्गाने जाऊन आत्मसाक्षात्कार झाल्यावर देह प्रारब्धावर टाकावा आणि स्वानंदात जगावे. म्हणजे देह टाकून किंवा आपण जे म्हणतो सूक्ष्म रूपातला जो काही आत्मसाक्षात्कार आणि परमानंद जो काही आहे तो जगावं, स्वानंदात जगावं, असं याच्यात लिहिलेलं आहे. हा झाला ब्रह्म पावन निरूपण दुसरा समास. तर हे याच्यात सांगितलं होतं. तर ह्याच्यात थोडक्यात एक ओवीचं सार सांगेन की 20वी ओवी जी आहे की, दृष्टीस लागलेले सवे जे दिसले त्याची पाहावे, परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे. गौप्य म्हणजे गूढ, गुप्त जे म्हणतो आपण. तर आपल्या दृष्टीला अशी सवय लागलेली आहे की जे दिसेल ते पाहावे आणि खरं मानावे, परंतु रहस्य जे काही आहे, गूढ जे आहे, ते नेहमी गुप्त असतं हे समजावं.
आणि जे इंद्रियांना दिसणारं व उघड असतं ते असार असतं, मिथ्या असतं. आणि जे गुप्त असतं, सूक्ष्म असतं ते सार असतं, सत्य असतं. गुरुकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशानं हे विवेचन बरोबर कळू लागतं. आणि जे बुद्धीला उकलत नाही ते उकलून घ्यावं, जे इंद्रियांना दिसत नाही ते पाहावं, जे कळत नाही ते विवेकाच्या जोरावर समजून घ्यावं. आणि साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावं. त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाहीत, मनाचे कष्ट मात्र लागतात. आतापर्यंत आपण बघा देहबुद्धीत कसं अडकलो, ह्याच्यात सरळ सरळ सांगितले. साधना करून, साधना म्हणजे काय, रोज जी काही आपण करतो, जो काही मार्ग आपण अवलंबलाय साधनेचा, मग जो ध्यानाचा असेल, कोणी साधना जी आहे ती ध्यानाची अवलंबली असेल, कोणी मंत्राची अवलंबली असेल, कोणी स्तोत्राची अवलंबली असेल, कोणी पारायणाची अवलंबली असेल, ज्या काही साधना आहेत. तर साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. आणि त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाहीत. सरळ सरळ इथं लिहिलेलं आहे, त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाहीत. आतापर्यंत आपण म्हटलंय की ध्यान करायला बसलं की शरीर जड होतं, झोप येते, अंग दुखतं, मान दुखते, डोकं दुखतं, डोकं जड होतं, पाठ दुखते, कंबर दुखते, हे होतं ते होतं, जे काय XYZ कारण आपण देतो, देहरूपी जडत्व वस्तूलाची कारणं देतो. तर इथं सरळ सरळ लिहिलंय की साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्यासाठी, पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. आणि जेव्हा ते आपण अंगी आणतो तेव्हा देहाचे कष्ट लागत नाहीत. तेव्हा फक्त मनाचे कष्ट मात्र लागतात. मनाचे म्हणजे काय, दृढ निश्चय करण्यासाठी मन आडवं येतं ना, तो निश्चय लागतो, त्यासाठी मनाचे कष्ट लागतात. देहाचे कष्ट मग तिथं उरतच नाहीत. जे गुप्त आहे ते स्वतःच प्रगट करून घ्यावे. जे असाध्य आहे, कष्टसाध्य आहे, ते आत्मस्वरूप साध्य करून घ्यावे. जे अवघड आहे त्याचा चिकाटीने सतत अभ्यास करावा. वेद, ब्रह्मदेव आणि शेष ज्या ब्रह्मांचे वर्णन करता करता थकले, अगदी पराभूत झाले, ते परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करून साधावे. आपण त्याचा साक्षात अनुभव घ्यावा, म्हणजेच आत्मसाक्षात्कार आहे. बरोबर. तर हेच तिथं सांगितले. आणि त्या परमात्मा स्वरूपाचा अनुभव येण्यास प्रयत्न कोणता करावा ते काय सांगतात समर्थ. पण ते परब्रह्म कसे अनुभवावे असे विचाराल तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो. अध्यात्म श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. ते पृथ्वी नव्हे, की आप नव्हे, की तेज नव्हे, की वायू नव्हे, की कोणत्या एका रंगाचे नाही. ते व्यक्त नाही, इंद्रियांना दिसणारे नाही, ते अव्यक्त आहे, अतींद्रिय आहे. जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे असा वरवर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे. म्हणून सामान्य जनतेला जितके गाव तितके देव असतात. बरोबर. 33 कोटी देव म्हणतो, प्रत्येक गावात गेलं की प्रत्येक गावाचा देव वेगळा, परत त्या एका गावात 3-3 देव. बरोबर. म्हणून काय सांगितलं इथं, जे व्यक्त आहेत त्याला देव म्हणावे असा वरवर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे. म्हणून सामान्य जनतेला जितके गाव तितके देव असतात. अशा रीतीने खरा देव कोण हे कळल्यावर मग खरा मी कोण याचा शोध करावा. बघा, जो अज्ञानी बनतो ना, तेव्हा प्रत्येक गावाला प्रत्येक देव नाही जाणवत त्याला. त्यानं जेव्हा ज्ञानी खरा जो आहे, इथं सामान्य लोकांना किंवा जे अज्ञानी आहेत त्यांना त्यांनी सांगितले, त्या जनतेला जितका गाव तितके देव म्हटलंय. पण खरा देव कोण हे जेव्हा ज्याला कळतं, जो ज्ञानी होतो, तो काय करतो, खरा मी कोण आहे याचा शोध घेतो. बरोबर. आणि अशा प्रकारे खरा देव कोणता हे निश्चितपणे कळले, देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला, म्हणजे मग आपणच आपल्या अंतर्यामी स्वतःचा शोध करावा. ह्याच्यावरनं काय कळलं परत आपल्याला, देव शोधन हा दशक आपण बघतोय, नावाच सगळं आहे. आणि हा ब्रह्म विवरण होता. बरोबर. दुसरा समास. आणि त्या दुसऱ्या समासाचा पण शेवट मी तुम्हाला सांगितला की शेवटी कुठं आहे देव, आपण आतापर्यंत कुठं शोधलाय, ब्रह्म पावन निरूपण. बरोबर. या दुसऱ्या समासाचा शेवट जो सांगितलाय तो की जेव्हा कळतंय आपल्याला खरा देव कुठं आहे आणि खरं मी कोण आहे, जेव्हा निश्चिंतपणे कळतं देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला, म्हणजे आपणच आपल्या अंतरायामी स्वतःचा शोध करावा. तर हे जे काय आहे ते सगळं आपल्या आतमध्येच आहे. तर थांबूया आता आपण इथे. तर अशी आपण दशक 6वा देव शोधन आणि समास 2 बघितलेले आहेत. आता राहिलेले जे काय आहेत ते आपण उद्या बघू. तर खूप खूप धन्यवाद सर्वांना ऐकून घेतल्याबद्दल. तर आपण आता पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. वोटेक्स वॉटर आपला नेहमी जे करतो आपण ते करायचंय आणि सामूहिक चेतना पेरायची आहे, त्यासाठी तयार राहायचंय. धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांनी पाणी पिऊन घ्यायचंय.
सामूहिक चेतनेसाठी तयार राहायचंय. चला तर आता आपण सामूहिक चेतना पेरूयात. ध्यानाच्या स्थितीत यायचंय. डोळे बंद. आपल्याला जी मुद्रा वाटते त्या मुद्रेत बसू शकता तुम्ही. पाय क्रॉस ध्यानाच्या स्थितीमध्ये. डोळे शांत मिटून सहज अवस्थेत येऊया. आपण सर्वजण विहंगमचे लाईटिंग आणि स्टार सीड पृथ्वी ब्रह्मांड आणि विश्वातील इतर